तर त्या दिवशी माझा पराभव झाला, तो पराभव मी स्वीकारला. ईव्हीएमला सगळ्याच महाराष्ट्रातल्या आमदारांनी पैसे भरले, परंतु मी एकही रुपया भरला नाही की मी कुठे अपील केलं नाही. कारण तो पराभव आपला झालाय, तो पराभव आपण स्वीकारला पाहिजे आणि त्यामुळे आपण कागद सांगता कामा नये. दोषिता वै सिकंदर या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. त्यामुळे आता झालेल्या पराभवाबद्दल आपण बोलायचं नाही, कोणाला दोष द्यायचं नाही, तर आपल्याला पुढे काम करायचं आहे. आणि पुन्हा एकदा मी लोकांचा आमदार असेल किंवा मला आमदार म्हणा असं मला कधी म्हणणं नव्हतं. आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे की माझ्या पहिल्याच दिवशी माझ्या गणपती ऑफिसच्या बोर्डावर आमदारचा फोटो काढला, माझ्या गाडीवरचा काढला. आणि त्यामुळे तुम्हाला एक कल्पनिक सगळ्यांना विनंती आहे की मला आता कोणी वैभवताई म्हणून हात करा, नाईक साहेब म्हणून हात करा, साहेब म्हणून हात करा, परंतु आता मी आमदार नाही, त्यामुळे मला आमदार म्हणून कोणी हात करू नका. पुन्हा आपण एका ताकदीने निवडून येऊ, तेव्हा मात्र आपण संघर्षाची जीवन येत असतात, चढ उतार येत असतात. आणि आपण काय आपल्या नावात टिळा लावून आणलं नाही की हे पद मलाच आयुष्यभर मिळालं पाहिजे, असं पण नसतं. आज अनेक लोक सांगतील मी सेक्रेटरी डेट सुद्धा आहे आणि माझं म्हणणं मी आपल्याच्या पत्राद्वारे आपल्या सगळ्यांकडे पोहोचवलं आहे. माझं काय म्हणणं आहे ते गेले 2 दिवस आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत. काही लोक शेवटपर्यंत थांबतील, काही लोक गळतील, हे तुला आम्हाला माहिती आहे. काही लोकांची कारणं सुटतील, परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस जोपर्यंत आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी मी केला आहे. आणि तो लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात काम केलं म्हणून कोणाला त्रास देईल तर त्याच्यावर आम्ही रस्त्यावर सुद्धा उतरण्यास कमी पडणार नाही. असाल की या मतदारसंघातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील 72,000 लोक माझ्या पाठीशी आहेत. आणि या 72,000 लोक आज तुमच्यासारखे हजारो लोक आज पराभव जाऊन सुद्धा माझ्या पाठीशी आहेत. आणि त्यामुळे ती ताकद माझी रस्त्यावरची ताकद ती आहे. आणि जर कोणी कोणाला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उतरून त्याला न्याय दिल्याशिवाय स्वस्त असणार नाही. एखादा जे तिथून आले त्यांनी चांगलं काम करावं, बहिणींना अजून 1500 ते 2100 रुपये द्यावे, 2100 ते बंद झाले तर मात्र आपल्याला रस्त्यावर उतरावं. अनेक योजना आहेत की त्या योजना अस्तित्वात येणारच नाही, परंतु त्यांचा महापूर या ठिकाणी आपल्याला द्या. आज आमदारकी नसल्यामुळे खरं तर अनेक लोकांना वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय म्हणजे जीवनात आमदार. खरं तर मी आमदारकी गेले 10 वर्ष कधी मिळवण्यासाठी घेतलीच नव्हतं. मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वार्थासाठी कधी वापरलंच नव्हतं. आणि त्यामुळे जी आमदारकी असेल ती आपल्यासाठीच वापरली आणि सुद्धा मी वापरले. एवढंच जय महाराज.